मैत्रिणींनो, पापड कसे करायचे ते मी आज सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। इथे मी 1.5 किलो उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे। अर्धा किलोचे 4 पॅकेट आहेत। इथे मी दळून आणली आता आणि 2 किलो डाळ आहे ती टोटल। त्यासाठी 2 पुड्या मी इथे पापड मसाला घेतला आहे। 1 किलोला 1 पुडी टाकायची। एका दिवशी 1 किलो पीठ मळणार आहे मी, कारण 2 किलो एवढं उरकत नाही लाटायला, त्यामुळे एका दिवशी 1 किलोचं आणि त्याच्यासाठी 1 पुडी टाकायची। पापड खार मसाला, त्यासाठी ते पाणी ठेवले उकळायला। थोडंसं गरम झालं की त्यामध्ये गरम झाल्यावर पण तुम्ही मसाला टाकू शकता किंवा मग थंड पाण्यात टाकून सुद्धा मग तुम्ही गॅसवर हे ठेवू शकता गरम होण्यासाठी। कसं पण अगोदर गरम केलं तरी चालतं किंवा थंड पाण्यात टाकलं तरी चालतं, पण उकळून घ्यायचं ते आपल्याला मिश्रण आणि पूर्ण थंड करा। हे महत्त्वाची टीप आहे। गरम पाण्यामध्ये पीठ मळू नका, त्यामुळे पापड नंतर लाल होतात। तळल्यानंतर पापडाला लाल कलर येतो किंवा भाजल्यावर पण सेम तसंच होतं। त्यामुळे हे पाणी थंड करून घ्यायचे पूर्ण आणि मगच आपल्याला या पिठामध्ये टाकून मळून घ्यायचं आहे। जेवढं तुम्हाला घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळा। त्याच्यावर प्रमाण दिलं आहे 1 किलोसाठी किती पाणी वापरायचं आहे। इथे घट्ट मळून घेतलंय मी। तेवढ्याच पाण्यात, त्याच्यावर जे प्रमाण दिलं आहे तेवढ्याच पाण्यात शक्यतो प्रयत्न करायचा। पण कधी कधी पिठावर पण अवलंबून असतं, काही पीठ जास्त पाणी घेतं तर काही पीठ कमी पाणी घेतं। त्यामुळे पाणी अगोदरच एक्स्ट्रा गरम करून थंड व्हायला ठेवा साईडला, म्हणजे लागल्यावर आपल्याला डायरेक्ट थंड पाणी मिळेल गरम केलेलं। त्यामुळे वेळ पण आपला वाचेल। इथे मी झाकून ठेवते आणि तोपर्यंत मग बाकीचं काम करून घ्यायचं। तोपर्यंत हे पीठ भिजतं चांगलं, 2-3 तासासाठी तरी भिजून द्या चांगलं, म्हणजे थोडंसं मऊ होतं। आणि इथे मी त्या लाट्या करून घेते, त्याच्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या 1 इंच असं, म्हणजे एकसारखे पापड होतात। मी हे टेचलं पण नाही पीठ अजिबात, कारण बऱ्याच ठिकाणी पीठ टेचतात हे पापडाचं, पण मी अजिबात टेचत नाही, तरी पण खूप छान पापड होतात। मी फक्त परातीमध्ये तेल जरा जास्त टाकते आणि पीठ मळून घेते चांगलं, मग पीठ आहे ना सॉफ्ट होतं। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, ते टेचणं वगैरे अजिबात असं काही करू नका। खूप मऊ पीठ झालं, तुमच्या लक्षात आले असेल बघा, खूप मऊ पीठ झालं। फक्त तेल लावलं जास्त आणि मळून घेतलं मी परातीमध्येच। इथे मी सगळे गोळे करून घेतलेत, ह्याला लाट्या पण म्हणतात, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं म्हणतात। आणि इथे मी आता पापड करायला घेते। पीठ मी एकदाच त्यात फक्त घेतलंय बुडून, नंतर परत अजिबात पीठ लावलं नाही। तुम्हाला पुढे पापड केल्यावर कळेलच, अजिबात पापडाला पीठ दिसत नाही, म्हणजे पांढरं असं पापड दिसत नाही, असे पिवळे कलर येतो त्याला, पिवळा किंवा व्हाईट। बघा आता हे समजा ओले आहेत, आता बघा कसं दिसतंय। पीठ मी जास्त लावतच नाही पापड करताना, एकदाच फक्त लावायचं, परत नाही पीठ लावायचं। पण तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पापड खूप लाटायला सॉफ्ट जातात आणि पीठ पण कमी लागतं, त्यामुळं आपले हे पापड वर्षभर आरामात टिकतात। आता हे पूर्ण सुकलेले आहेत, मी तुम्हाला तळून पण दाखवते। चांगले सुकून घ्यायचे, उन्हात नका सुकू, फॅन खाली पण नाही ठेवायचं। नॅचरल जी आपली हवा असते, खिडकीतून दरवाजातून जे येते हवा, त्यानेच फक्त सुकून घ्यायचे। बघा किती छान झालेत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।